आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी खरं तर खूप अस्वस्थ करणारी आहे. आणि ही फक्त एक बातमी नाहीये, तर आपल्या सगळ्यांसाठी, विशेषतः पालकांसाठी एक खूप मोठा आणि गंभीर इशारा आहे. आणि हे जे वाक्य आहे ना, हे उगाच घाबरवण्यासाठी म्हटलेलं नाहीये. हे एक असं कडवट सत्य आहे, जे आपण विचारही करू शकत नाही इतक्या लवकर आपल्या दारावर येऊन उभं ठाकू शकतं. हाच तो इशारा आहे. बरं, मग ही सगळी चर्चा सुरू कुठून झाली? चला, त्या घटनेबद्दलच आधी बोलूया. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ही घटना कुठल्या अंधाल्या गल्लीबोळात घडलेली नाही, तर चक्क एका कोचिंग क्लासमध्ये घडलीय. आता इथे बघा, ही सगळी माहिती आपल्याला काय सांगते, की हा गुन्हा कुण्या सराईत गुन्हेगाराने नाही, तर 2 दहावीतल्या मुलांनी केलाय. किरकोळ म्हणजे अगदी 3 महिन्यांपासून चाललेल्या वादातून एका मुलाने दुसऱ्याचा जीव घेतला. आणि हे सगळं पूर्वनियोजित होतं. बॅगेत चाकू लपून आणला होता. विचार करा, किती भयानक आहे हे. एक काळ होता, तेव्हा खून, मारामाऱ्या कशासाठी व्हायच्या? राजकारण, जमिनीचे वाद किंवा मग पैशांसाठी. पण आता बघा, हीच हिंसा, हेच क्रौर्य आपल्या मुलांच्या शाळांपर्यंत, त्यांच्या क्लासरूमपर्यंत पोचलंय. हा बदल किती मोठा आणि धोकादायक आहे नाही का? तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, की आपली आजची पिढी इतकी का भरकटतेय? असं काय होतंय की मुलं इतक्या टोकाच्या गोष्टी करायला लागली आहेत? आणि याचं मूळ आहे मूल्यांचा ऱ्हास आणि त्यांनी निवडलेले धोकादायक आदर्श. आणि हा फरक बघा किती स्पष्ट आहे, जुना काळ आणि आजचा काळ. तेव्हा खताच्या पोत्यात पुस्तकं घेऊन शाळा केली जायची आणि आज हातात महागडे मोबाईल आहेत. तेव्हा वडीलधाऱ्यांचा आदर होता, आत्ता भाईगिरीचं आकर्षण आहे. साध्या जेवणात समाधान होतं, आत्ता चक्क गुन्हेगारांना आदर्श मानलं जातंय. तेव्हा गरिबीची जाणीव होती, आता कशाची भीतीच उरलेली नाही. आणि हे आदर्श बघा कोण आहेत? तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगारांचं हार घालून स्वागत होतंय. सोशल मीडियावर तर गुंडगिरीला अक्षरशः उचलून धरलं जातंय. मुलांच्या मनातून गुन्हेगारीची भीतीच निघून गेलीये. विचार करा, 10वीतल्या मुलाचा आदर्श कोणी डॉक्टर, इंजिनियर किंवा नेता नाही, तर गल्लीतला एखादा गुंड आहे. मग काय होणार? मग ही सगळी जबाबदारी फक्त मुलांचीच आहे का? अजिबात नाही. या सामाजिक ऱ्हासाची सुरुवात आपल्या घरातूनच होते. पालक म्हणून आपण कुठे कमी पडतोय यावर आता बोट ठेवायला हवं. हो, पैसा, पैसा आणि फक्त पैसा. आजकाल प्रत्येकजण याच एका गोष्टीच्या मागे धावतोय. चांगलं घर, चांगली गाडी, चांगलं आयुष्य, यात काहीच गैर नाहीये. पण या धावपळीत आपण काहीतरी महत्त्वाचं विसरून जातोय. पण ह्या सगळ्या धावपळीत आपल्या मुलांसाठी वेळ आहे का आपल्याकडे? हाच तो खरा प्रश्न आहे. स्वतःलाच विचारून बघा. आपल्याला माहीत आहे का आपलं मूल कोणासोबत फिरतंय? त्याचा मित्रपरिवार कसा आहे? ट्युशननंतर तो थेट घरी येतो की कुठे दुसरीकडे जातो? आपण विचारतो का? रात्री जेवताना तरी त्याच्याशी गप्पा मारतो का आपण? की दिवस कसा गेला? उलट आपणच त्यांच्या हातात महागडी बाईक, महागडा मोबाईल देतो आणि मोकळं सोडतो. मग मूल्य रुजवायला वेळच कुठार आपल्याकडे? पण ही जबाबदारी फक्त पालकांचीच नाहीये. यात शिक्षकांची भूमिका सुद्धा खूप खूप जास्त वाढली आहे. ते फक्त शिक्षक राहिलेले नाहीयेत, तर आपल्या मुलांच्या संरक्षणाची पहिली फळी आहेत. म्हणजे बघा, शिक्षकांचं काम आता फक्त शिकवण्यापुरतं मर्यादित नाही. त्यांचं व्यक्तिमत्व असं हवं की मुलांना त्यांचा आदर वाटायला हवा, थोडी भीती वाटायला हवी. वर्गात काही चुकीचं घडत असेल, मुलांमध्ये वाद होत असतील, तर त्यांनी लगेच पालकांना कळवायला हवं. कारण शिक्षक स्वतः एक आदर्श असतात. ठीक आहे, मग आता हे सगळं चित्र इतकं गंभीर आहे, तर यावर उपाय काय? आपण काय करू शकतो? ही आपल्यासाठी एक शेवटची संधी आहे. आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. आणि हे असं काहीतरी आहे, जे प्रत्येक पालकांनी आज, आत्ताच्या आत्ता करायला हवं. आपल्या मुलाला विचारा, बाळा, आज शाळेत, ट्युशनमध्ये दिवस कसा गेला? तू कोणासोबत असतोस? कसे आहेत तुझे मित्र? घरी किती वाजता आलास? क्लास सुटल्यावर कुठे होतास? वर्गातले शिक्षक कसे आहेत? वातावरण कसं असतं? आणि फक्त विचारू नका, तर तपासा. त्यांच्या मित्रांना भेटा, त्यांची पार्श्वभूमी जाणून घ्या. हे लक्षात घ्या, हे सगळं करणं आता आपल्यासाठी ऑप्शनल राहिलेलं नाही. ही आपली निवड नाहीये. ही काळाची गरज आहे, एक तातडीची गरज. आणि शेवटी हा विचार करून बघा, जो विद्यार्थी आज वर्गात चाकू घेऊन येतोय ना, तोच उद्याच्या आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि हे भविष्य आपणच घडवतोय. किती हादरवून टाकणारी गोष्ट आहे ही. त्यामुळे आता दुसरं काहीही करण्याआधी एक काम करा.
तुमच्या मुलाचा मित्रपरिवार कसा आहे ते आजच्या आज तपासा. यात अजिबात दिरंगाई करू नका.